निस्वार्थ कर्माला परिश्रमाची जोड हवी, मात्र समोरच्याला जाणीव करून द्यावी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे 10 नियम समजून घेत आहोत. जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं आवश्यक असतं. ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येत आहे. नियम खूप छोटे छोटे असतात, मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो. त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे 10 नियम समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशीच्या महिलांनी पाळावयाचे 10 नियम समजून घेणार आहोत. हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतरत्र कुठेही मिळणार नाही. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. सर्वप्रथम आपण मकर राशीविषयी समजून घेऊ. थोडक्यात माहिती समजून घेऊ. निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानात येणारी शनिदेवांची परिश्रमी रास म्हणजे मकर रास होय. परिश्रम करणं हा या राशीचा स्थायी भाव आहे. ही चर व पृथ्वी तत्वाची रास आहे. तसंच स्त्री रास देखील आहे. एखादं काम हातात घ्यावं, त्याचं उद्दिष्ट ठरवावं, ते काम यशस्वीपणे पूर्ण करावं आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याला विसरून जावं, हे या राशीचं वैशिष्ट्य सांगता येईल. केलेल्या कामाचा कुठेही गाजावाजा ही रास करत नाही. राशीचक्रामध्ये शनिदेवांकडे मकर आणि कुंभ या 2 राशींचं स्वामित्व आहे. मकर राशीच्या महिला शांतपणे सौम्यपणे आपलं काम करतात आणि तितक्याच सौम्यपणे विसरून देखील जातात. अर्थात काम करीत असताना त्यांच्या मनात कर्तव्याची भावना असते. त्यांच्या चेहऱ्यावर आपण परिश्रमाचं तेज बघू शकतो. उंची सामान्य असते, परंतु ठरवलेल्या ध्येयापासून ते कधीही विचलित होत नाही किंवा मागे हटत नाही. त्यांचा स्वभाव हा न्यायप्रधान असतो. मित्रांसाठी वेळोवेळी पाहिजे ते कार्य करायला हे लोक सदैव तयार असतात. किंबहुना मैत्री निभवावी ती मकर राशीसारखी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मित्र कितीही मोठ्या संकटात सापडला तरी हे लोक त्याची मदत केल्याशिवाय राहत नाही. मकर राशीच्या महिला अत्यंत स्वावलंबी असतात. स्वतःची कामं त्या स्वतः करतात, मात्र इतरांना भरपूर मदत करतात. मकर राशीच्या महिला इतरांकडून फारशा अपेक्षा ठेवत नाही. सहज सुंदर आयुष्य जगावं ही विचारधारा घेऊन त्या जगत असतात. शक्य तेवढी इतरांना मदत करावी, शक्य होत नसेल तर शांत बसावं अशी भूमिका त्यांची असते. कोणताही प्रश्न त्या मनाला लावून घेत नाही. आपण आणि आपलं कार्य या दिशेने त्यांच्या आयुष्याची दिशा असते. एकंदरीत मकर रास ही अत्यंत वेगळी, समजून घ्यायला कठीण, थोडीशी स्वमग्न असलेली किंवा थोडीशी एकांतप्रिय असलेली ही रास आहे. अर्थात मकर राशीच्या महिलांच्या आयुष्यात सर्व काही छान असतं, परंतु प्रत्येक राशीमध्ये काही गुणदोष असतात. त्यानुसार मकर राशीत देखील काही दोष आहेत. म्हणून मकर राशीच्या महिलांनी जर आपल्या दैनंदिन आयुष्यात छोट्या छोट्या नियमांचं पालन केलं तर त्यांचं आयुष्य अधिक सुखकर होऊ शकतं. ते नियम समजून घेऊ. पहिला व महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही कधीही मेष, सिंह, धनु राशीच्या लोकांशी मैत्री करू नये. ती मैत्री तुम्हाला त्रासदायक ठरते. विशेषतः मेष राशीचे जातक तुमच्या आयुष्यात मोठे प्रश्न निर्माण करू शकतात. म्हणून तुम्ही कधीही मेष राशीच्या जातकांशी मैत्री करू नये. दुसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे मित्रांना मदत करणं ही खूप चांगली बाब आहे. वेळोवेळी मित्रांना मदत करायला हवी, ते देखील आपलं कर्तव्य असतं. परंतु आजच्या काळात जोपर्यंत तुम्ही बोलून दाखवत नाही, समोरील व्यक्तीला जाणीव करून देत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीला महत्त्व दिल्या जात नाही. म्हणून मदत करण्यासह मित्रांना त्या गोष्टीची जाणीव करून देखील देणं आवश्यक असतं. ही बाब लक्षात घ्या. तिसरा नियम म्हणजे अनेक लोक तुम्हाला गृहीत धरून चालतात. मकर राशीची महिला असेल तर ती आपलं काम नक्कीच करेल असं लोक तुमच्या बाबतीत गृहीत धरतात. इथे कुठेतरी बदल व्हायला हवा, कारण तुमच्या जीवनातही खूप व्यस्तता असते.
तुम्हालाही अनेक प्रकारची कामं असतात. त्यामुळे समोरील व्यक्तीने तुम्हाला काम सांगण्याच्या आधी हे विचारात घ्यायला हवं की हे तुम्हाला काम जमणार आहे का? केवळ औपचारिकता म्हणून का होईना, पण त्यांनी तुम्हाला आधी विचारायला हवं. तुम्हाला सरळ सरळ गृहीत धरू नये. ते करणं समोरील व्यक्तीच्या नव्हे तर सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे, ही बाब लक्षात घ्या. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे स्वावलंबी असणं निश्चितच योग्य असतं, परंतु काळाची गरज पाहता तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर एकटा मनुष्य काम करून ती होत नाही. मदतीचे अनेक हात सोबत घ्यावे लागतात, कामं वाटावी लागतात. काही कामं स्वतः करणं, काही इतरांकडून करून घेणं हे प्रगतीसाठी आवश्यक असतं. म्हणून मकर राशीच्या महिलांनी त्यानुसार कार्य करावे. मकर राशीच्या भाग्यस्थानात कन्या रास येते, जी बुधदेवाची बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते. त्यानुसार मकर राशीच्या महिलांना जर आपला भाग्योदय करून घ्यायचा असेल तर व्यापार व्यवसाय करणं हे तुमच्यासाठी उत्तम ठरतं. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करून बघा, त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता असते. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे मकर राशीच्या महिलांनी स्वतःच्या मनातली गोष्ट कुठेतरी व्यक्त कराव्या. काही मित्र असू शकतात, कुटुंबातील एखादी व्यक्ती असू शकते, त्याच्याजवळ व्यक्त होणं तुमच्यासाठी आवश्यक असतं. त्यानुसार मकर राशीच्या महिलांनी अशी मैत्री म्हणा किंवा नाती म्हणा समृद्ध ठेवावीत, जिथे तुम्ही मन मोकळं करू शकाल, आपल्या मनातील गोष्टी त्यांच्याजवळ व्यक्त करू शकाल. मकर राशीच्या महिलांसाठी अत्यंत आवश्यक बाब म्हणजे तुम्ही आयुष्याचा जगण्याचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. फिरणं, प्रवास करणं, निसर्गाच्या सानिध्यात जाणं, विविध चित्रपट गाण्यांचा आस्वाद घेणं या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक आहेत. म्हणजे आपण जर मकर रास पाहिली तर तुमच्या सुखस्थानात मेष रास येते, जी सेनापतीची रास आहे, जो सतत अग्रेसिव्ह असतो. त्यामुळे मकर राशीच्या महिला सुखापासून लांब जातात. म्हणून तुम्ही आपलं आयुष्य प्रयत्नपूर्वक सुखकर बनवणं हे आवश्यक आहे. तसंच घरात आनंदाने राहणं, सगळ्यांसोबत हौसमौज करणं, काही खेळ देखील तुम्ही खेळू शकतात. त्या खेळातून तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे कला हा तुमच्या आवडीचा विषय आहे. तुमच्या पंचम स्थानात वृषभ रास येते. पत्रिकेतील पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचं स्थान मानलं जातं. एखाद्या कलेमध्ये तुम्ही रममाण झालात की तुमची क्रिएटिव्हिटी वाढते. क्रिएटिव्हिटी वाढली की कर्तव्य देखील वाढतं, आयुष्यातील आनंद वाढतो. म्हणून मकर राशीच्या महिलांनी एखाद्या कलेची आवड जोपासायला हवी. यानंतर महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही आपल्या जोडीदारासोबत बोलत असताना विचारपूर्वक बोलावं. तुमचा जोडीदार हा अत्यंत संवेदनशील असतो, त्याच्या डोळ्यात पटकन पाणी येतं. या उलट अनेक विषय तुम्ही सहज बोलून जातात, साहजिकच. त्यामुळे जोडीदार दुखावला जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपल्या जोडीदाराशी बोलताना विचारपूर्वक बोला. नक्षत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास रविदेवांचं उत्तराषाढा नक्षत्र की जे मनुष्यगणी आहे त्याचे 3 चरण येतात. चंद्रग्रहाचं श्रवण नक्षत्र जे देवगणी आहे त्याचे 4ही चरण येतात. तर मंगळ ग्रहाचं धनिष्ठा नक्षत्र जे राक्षसगणी आहे त्याचे 2 चरण येतात. थोडक्यात उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा या नक्षत्रांनी मकर रास बनलेली आहे. या नक्षत्रानुसार देखील व्यक्तीच्या स्वभावात बदल घडून येतो. अगदी विशेषत्वाने सांगायचं झाल्यास श्रवण नक्षत्राच्या महिला या खूप चांगल्या मित्र असतात, अत्यंत कर्तबगार असतात. उत्तराषाढा नक्षत्राच्या महिला या संवेदनशील असतात. तर धनिष्ठा नक्षत्र आणि मकर रास असल्यास अशा महिला ध्येय निश्चित करून कार्य करणाऱ्या असतात. एकंदरीतच मकर राशीला आपण अत्यंत उत्तम रास म्हणू शकतो, कारण ही रास निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानात येते. कर्म ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट मकर राशीच्या अखत्यारीत येते. शनिदेवांची रास आहे. शनिदेव तुम्हाला अनेक वेळा नैराश्य देतात. म्हणून मकर राशीच्या महिलांनी अशा स्थितीमध्ये योग्य ध्यानधारणेचा उपयोग करावा. तसेच आपल्या अंगीभूत असणाऱ्या कलेचा वापर करून आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. ते तुमच्यासाठी आवश्यक आहे.
अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीच्या महिलांसाठी सांगावयाचे महत्त्वपूर्ण नियमावर आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.